नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन। जो रसनेंद्रियाचा अंकिला ता निद्रेसी जीवे विकिला। तो नाही चेत म्हणितला अधिकारिया अथवा अग्रहाची बांधोडी। क्षुधा तृषा कोंडी आहाराती तोडी मारोनिया। निद्रेची वाटा नवची ऐसा दडवेची नि अवतरणे नाची। ती शरीराची नव्हे तयाची मायोगू कवनाचा। म्हणून अतिशय विषयो सेवावा तैसा विरोधो नोहावा। का सर्वथा निरोधावा ही नको। युक्तहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः। आहार तरी सेविजे परियुक्तीचे निमापी मविजे। क्रिया जात आचरी जैतयाची स्थिती। नीतला बोली बोलीजे नीतलिया पाऊली चालीजे। निद्रेही मानो दिजे अवसरी एकी। जागणे जरी जाहली तरी होवावे ते मितली। तुलेनी धातु साम्य संचली अशील सहजी। ऐसी युक्तीचे निहाती जे इंद्रिया ओपिजे भाती। तै संतोषासी वाढते मनची करी। यदा विनियतं चित्त मात्मनेवावतिष्ठति। निःस्पृहः सर्वकाम्यभ्यो युक्त इत्युच्यते तदा। बाहिर युक्तीची मुद्रा पडी तव आत आत सुख वाढी। इति सहजेची योगो घडे नाभ्यासिता। जैसे भाग्याची भडसी उद्यमाची निमिसी। मग समृद्धी जात अपैसी घररिगी। तैसा युक्तु म्हणतु कौतुकी अभ्यासाची या मोहरा ठाकी। आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव तयाचा। मनोनी युक्ती ही पांडवा घडी जयास देवा। तो अपवर्गीची राणीवा अलंकारी जी।
यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः युक्ती योगाचे अंग पावी ऐसे प्रयागजित होय बरवी इत क्षेत्र संन्यासी स्थिरावी मानस जयाची तयाती योगयुक्त तू मना ही प्रसंगी जाना ही दीपाचे उपलक्षण निर्वांतीची आता तुझे मनोगत जाणोनी काही कामी मनोनी हे निकी चित्त देऊनी परिसावेगा तू प्राप्तीची चाळ वाहसी परी अभ्यासी दक्षु नवसी हे सांग पा काय बिहसी दुवाडपणा तरी पार्था हे झने सायास घेसी हो मने वाया बागुलये दुर्जने इंद्रिये करीती पाहे पायुष्याती आढळ करी जी सरती जीवित वारी तया औषधाती वैरी काय जीवान मने ऐसी हितासी जे जे निकी ही सदाची या इंद्रिया दुःखी एरवी सोपी योगा सारिखी काही आहे यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः मनोनी आसनाची गाडिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेने होईल तरी हो का निरोधो यया एरवी तरी येणे योगी जय इंद्रिया विंदान लागी तय चित्त भेटोरगी आपण पिया परतो निपाठी मोरे ठाकी आणि आपण आती आपण देखी देखत खेवो ओळखी म्हणे तत्व ही मी ओळखीची सरीसी सुखाची या साम्राज्यी बैसी मग आपण पा समरसी विरोनी जाय जया परती अनिक नाही जयाती इंद्रिये नेनती कही ती आपणची आपली या ठाई होऊन ठाकी यौ लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन
कोणापि विचालियते मग मेरू पासोनी थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटी जो पापडी भरे चित्त न दटी का शस्त्रेवरे तोडिलिया देह अग्नी माझी पडलिया चित्त महासुखी पौडलियाचे ओची नाही ऐसे आपण पारिगोनी ठाई मग देहाची वासू न पाही अनिकची सुख हो निजाय मनोनी विसरी तम विद्या दुःख संयोग योग योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसः जया सुखाची या गोरी मन आरतीची शेची सोडी संसाराची या तोंडी गुंतली जी जे योगाची बरवा संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी हे अभ्यासली नियोगी सावयव दिखावी लागी देखिली तरी अंगी होई जे लगा संकल्प प्रभवान कामौ त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामौ विनियम्य समन्ततः तरी तोची योगो बापा एकी परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविले हा विषयाती निमालिया ऐके इंद्रिये नेमाची धारणा देखी तरीही घालोनी मुके जीवित्वासी ऐसी वैरागी हे करी तरी संकल्पाची सरी वारी सुखी धृतीची या धवळारी बुद्धी नांदी शने शने रूपरमेघ बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत् यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियमयिता दात्मन्येव वशन्नयेत् बुद्धी धैर्या होय वसवटा मनाते अनुभवाची वाटा हळूहळू करे प्रतिष्ठा आत्मभुवनी याही एके परी प्राप्ती आहे विचारी हे नटके तरी सोपारी अनिक ऐके आता नियमोची हा एकला जीवे करावा आपुला जैसा द्रुत निश्चयाची बोला बाहेरा नोहे
जरी तुले निचित्त स्थिरावे तरी का जाले स्वभावे नाही तरी घालावे मोकलुनी मग मोकलिले जेथ जाईल तेथून नियमोची घेऊन येईल ऐसे निस्थैर्यची होईल सावियाची प्रशांत मन संहीनौ योगिनौ सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतम कल्मषम पाठी के तुलेने के वेळे तया स्थैर्याची निमेळे आत्मस्वरूपाजवळी येईल सहजी तया ती देखून अंगा घडील ती द्वैती द्वैत बुडील आणि ऐके ते जीव घडील त्रैलोक्यही आकाशी दिसे दुसरी ते आभ्रजैविरी ते गगनची का भरी विश्व जैसी तैसे चित्तलया जाई आणि चैतन्याची आघवे होय ऐसी प्राप्ती सुखोपाय आहे येणे युञ्जन्नेवं सदात्मानौ योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्श्य मत्यन्तं सुखमश्नुते या सुपिया योगस्थिती कलू देखिलागा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया ती सुखाची निसांगाती आली परब्रह्मा आणतो ते लवन जैसे जळाते सांडूने तैसी होयती मेळी मग सामरस्याची या राऊळी महासुखाची दिवाळी जगेशी नांदी ऐसी आपुले पायवरी चाली जे आपुले पाठीवरी हे पार्था नागवी तरी आन ऐके सर्वभूतस्थमात्मानौ सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति तरी मी तव सकळ देहे असेत विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेते तुले हो आवेगा रवी तरी अर्जुना जो एक
एकवटली या भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे भूताचे ज्ञानेकपणे अनेक नोहे अंतःकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो मग तो एक हा मिया बोलता दिसत सेवाया एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी जैसा उदकाचे न्यायुसे रसो का गगनाची निमाने अवकाशो तैसा माझे निरूपे रूपसु पुरुष तोगा सर्वभूतस्थितौ यो मां भजति कत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते जेने ऐक्यात ये दिठी सर्वत्र मातीची किरीटी देखिला जैसा पटी तंतु एको का स्वरूपी तरी बहुती आहाती तरी परितैसी सोनी बहुवे न होती ऐसी ऐक्या चळाची स्थिती केली जेने ना तरी वृक्षाची पाने जेतुली जेतुली रोपे नाही लाविली ऐसी अद्वैत दिवसी पाहली रात्री जया तो पंचात्मकी सांपडी तरी मग सांग पा कैसे निहाळी जो प्रतीतीचे निपाडी मजसे तुकी माझे व्यापकपण आघवी गवसली तयाची अनुभवी तरी न म्हणता स्वभावी व्यापकू झाला आता शरीर तरी आहे परी शरीराचा तो नोही ऐसे बोलवरी होय ते करू काही आत्मौपमेन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः मनोनी असोती विशेषी आपण पिया सारिकी जो चराचर दिखे अखंडित सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐसी मनोधर्मे नेनेची जो हे सम विषम भाव आणि काही विचित्र जी सर्व ती मानी जैसे अवयव आपुले होती हे एकैक काय सांगावे जया त्रैलोक्याची आघवी मी ऐसे स्वभावी बोधाली
तयाही देह एकुकी राहती लौकिकी सुख दुःखी तया ते मनती परी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची हा मनोनी आपण पा विश्व देखिजी आणि आपण विश्व होईजी ऐसे साम्यची एक उपासी जे पांडवागा हे तुते बहुती प्रसंगी आम्ही मनोयाची लागी जे साम्या परोती जगे प्राप्ती नाही अर्जुन उवाच यो यो योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदना एतस्याहं पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम् चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरीव सुदुष्करम् तव अर्जुन मने देवा तुम्ही सांगा की रामुची या कनवा परीन पुरोजी स्वभावा मनाचिया ही मन कैसी केवळी पाहू ऐसी पाहू मनोतरी न सांपडी हिरवी राहटावया थोडी त्रैलोक्यया मनोनी ऐसी कैसी घडील जी मरकट समाधी येईल रहा म्हणितलिया राहील महावातू जी बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्यसी हात पळी मिळवणी जाय जी विवेकाती भूलवी संतोषाची ताड लावी बैसजे तरी हिंडवी दाही दिशा जे निरोधले घेऊ आवो जया संयमोची होय सावाओ ती मना पुला स्वभाव सांडील काही मनोनी मन एक निश्चळ राहील मग आम्हासी साम्य होईल हे विशेषही न घडेल याची लागी श्री भगवान उवाच असंशयं महाबाहु मनो दुर्निग्रहञ्चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैरागी न च गृह्यति तव कृष्ण मनती साचची बोलता हासिते तैसीची जया मनाचा किर चपळचे स्वभावगा परिवैराग्याची न्याधारी जरी लाविली अभ्यासाची मोहरी तरी की तुलेने की अवसरी स्थिरावेल काजी या मनाची कणिकी जी देखिली गोडची आठाया शोकी
मनोनी अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः हे रवि विरक्ती जयासी नाही जे अभ्यासी नरी गती कही दया नाकळे ही आम्ही न मनो काही परी यमनियमाची वाटा नवचिली कही वैराग्याची से न करीजी केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी यया झाली या मानसा कही युक्तीची कांबी लागली नाही तरी निश्चळ होईल काही कैसे निसांगे मनोनी मनाचा निग्रह होई ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मगन होई कैसा पाहो तरी योग साधन जितुके ते आघवेची काय लटिके तरी आपण अभ्यासून ठाके हेचे मना अंगी योगाचे होय बळ तरी मन के तुले चपळ काय महदादी हे सकळ आपुन होई देत अर्जुन म्हणे निकी देव बोलती ते न चुकी साचची योग बळेसी न तुके मनोबळ तरी तोची योगू कैसा केवी जाणो आम्ही येतुले दिवस याची मातुही नेनो मनोनी मना तेजी मनो अनावर आता आघवे या जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचय आम्हा जाहलाजी अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाचलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भय विभ्रष्टस् छिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपथि एतन्मे संशयं कृष्ण छेतुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य छेता नहि कपदीयते परियानिकैक गोसाविया मज संशयो आसे साविया तो तू वाचून फेडावया समर्थ नाही मनोनी सांगे गोविंदा पवनो एकू मोक्ष पदा झोंबत होता श्रद्धा उपाये विना इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्थेच्या वाटे लागला
आत्मसिद्धीची या पुढीला नजरायावया तो आत्मसिद्धी न ठकेचे आणि मागुते न येववेचे ऐसा असतु गेला माझा रीती आयुष्य भानू जैसे अकाळी आभाळ अळू माळू सपातळ उपाय आले केवळ वसे ना वर्षे तैसी दोन्ही दुरावले जे प्राप्तीत वालग ठेली आणि अप्राप्ती सांडवली श्रद्धा तया ऐसा दोलांतरला कांदी जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवन गती श्री भगवान उवाच पार्थ नैवेहना मित्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति तव कृष्णमनति पार्था दया मोक्ष सुखी आस्था दया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे परी येतुले हीची एक घडी जे माझारी विसवावे पडी तोही पर्यायसे निसुरवाडी जो देवा नाही रवी अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी दिवसादी ठाकिता सोहं सिद्धीती तरी ती तुला वेगू नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची पाठी मोक्षु तव तैसाची ठेविला असे प्राप्य पुण्यकृता लोका नशित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतांगे योगभ्रष्टोऽभिजायते ऐति कवती कही कैसी जी शतमथा लोक सायासी एको पावी अनायासी कैवल्य कामो मगती तिंचे जी अमोघ अलौकिक भोग भोगिता ही सांग कांटाळी मन हा अंतरायो अवचिता उडवला भगवंता ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य पाठी जन्मे संसारी मग सकळ धर्माची या मोहरी लांबा उगवी आदरी विभव श्रीचा ती नीतिपंथी चालिजी सत्य धूत बोलिजी देखावी ती देखिजी शास्त्रदृष्टी वेद तो यागेश्वरू दया व्यवसाय निराचारू सारा सार विचारू मंत्री जया जयाच्या कुळी चिंता झाली
ईश्वराची पतिव्रता दयाती ग्रह देवता आदि रिद्धी ऐसी निज पुण्याची जोडी वाढिंदली सर्व सुखाची कुळवाडी ती जन्मे तू सुरवाडी योगत्य तू अथवा योगिनामेव कुली भवति धीमता एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशं तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दना अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य श्रोत्री महासुखक्षेत्री आदिवंत जे सिद्धांताची या सिंहासनी राज्य करती त्रिभुवनी जे पूजती कोकिलवनी संतोषाच्या जे विवेकद्रुमाचे मुळी बैसली आहाती नित्यफळी दया योगियाची या कुळी जन्म पावी मोटकी देहाकृती उमटी आणि निज ज्ञानाची पहाट फुटी सूर्यापुढे प्रगटी प्रकाश जैसा तैशी दशीची वाट न पाहता वैशीची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाती सिद्ध प्रज्ञेचे निलाभी मनची सारस्वती दुभी मग सकळ शास्त्र स्वयंभी निघती मुखी ऐसी जी जन्म त्या लागी दिवस काम स्वर्गी ठेली जप होम करीती सदा अमरी भाट होई जी मग मृत्यू लोकाती वाणिजी ऐसी जन्म पार्था गाजी ते तो पावी पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि स्याः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते आणि मागील जे सद्बुद्धी जेत जीवित्वा जाहली होती अवधी मग तिची पुरती निरवधी नवीन आहे तेत सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा माग देखे जैसी आवलिया पाताळ धनी तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य नठाय एक सौरसेवी न जाय बुद्धी तयाती बळिये इंद्रिये येते मना मन एकवटे ना पवना पवन सहजे गगना मिळोची लागे ऐसे नेनो काया पैसे
तेची किजे अभ्यासी समाधी घर पुसे मानसाचे जाणजे योगपीठीचा भैरव काय हा आरंभ रंभेचा गौरव ही वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपाला हा संसार मानिते माप का अष्टांग सामुग्रीचे दीप जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे पैसा संतोषाचा काय घडिला ती सिद्धी भांडाली हुनी काढिला दिसे ते नेमाने रुडला साधक दसे प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्ध ततो याति परां गतिं जी वर्ष शताची आकोडी जन्म सहस्राची आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची मनोनी साधन जात आघवी अनुसरी तया स्वभावी मग आयती बैसी राणीवी विवेकाची पाठी विचारी तया वेगा तो विवेकुही ठाकी मागा मग विचारणीयती अंगा घडोनी जाय तीत मनाची मेहुडी तीत मनाची मेहुडी विरी पवनाची पवनपन सरी आपण पा आपण मुरी आकाशही प्रणवाचा माथा बुडी एकुलीने अनिर्वाच्य सुख जोडी मनोनी आधीची बोलू बहुडी तया लागी ऐसी ब्रह्मीची स्थिती जी सकळा गतीसी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊन ठाकी तिने बहुती जन्मी मागिली विक्षेपाची पाणीवळी झाडिली म्हणून उपजत की उघडाली लग्न घटिका आणि तद्रुपतीशी लग्न लागून केली अभिन्न जैसी लोपली अभ्र गगना होऊन ठाकी तैसी विश्वजित हा होई मागोती तीत लया जाई ही विद्यामानीची देही चाहला तुगा तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन जया लाभाची आशा करोनी धैर्य बाहूंचा भरवसा सत्कर्माचा धारसा कर्मनिष्ठ काजी एक वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी गा अथवा
निसरडा तपो दुर्गाचा अडकड्या झुंबती तपी चारा जयाचिया जे भजती या भज्य याज्ञिकांचे याज्य हे वंजे पूज्य सकळा सदा तोची तो आपणा स्वये जाहला निर्वाण जे साधकाचे कारण शुद्ध तत्व मनोनी कर्मनिष्ठा वंद्यो तो ज्ञानियासी वेदू तापसाचा अद्भुत पोनातो पै जीव परमात्म संगमा जयाचे निजाहले मनोधर्मा तो शरीरची परिमहिमा ऐसी पावी मनोनी आकारणे मी सदा मनी योगी होई अंतकरणे पंडू कुमारा योगिनामपि सर्वेस्या मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः हरि ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ध्यानयोगो नाम षष्ठोऽध्यायः अगायोगी जो मनिजी तो देवांचा देव जानिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो तेत भजता भजन भजावी हे भक्ती साधन जे आघवी ते मीची जाहलो अनुभवे अखंडित मग तया आम्हा प्रीतीची स्वरूप बोली निर्वची ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती तया एकवटली या प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुण समुद्रे संजयो मने तेथा आदिलापासून पार्था ऐकी जे ऐसीची आस्था दुनावली हे यदुनाथा भावो सरले ही साव्याची मने संतोषला जे बोला रिसा जोडला तेने हरिखे आता उपलवला निरोपील तो प्रसंगू आहे पुरा जेत शांतू दिसेल उघडा तो पाल विजेल मुडा प्रमेय बीजांचा जे सात्विकाचे निवडपी गेले आध्यात्मिक खरपी सहजे निडारले वाफे चतुर चित्ताचे
परी अवधानाचा वापसा लाधला सोनया ऐसा मनोनी पेरावया धिवंसा श्री निवृत्तीसी ज्ञानदेव म्हणे मी चाळे सद्गुरूंनी केले कोळी माथा हात ठेविला ते पुढे बीजची वाहिले मनोनी येणे मुखे जे जे निघे ते संताच्या हृदयी साचची लागे हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे साठो वाटी घ्यावे चित्ताचिया अवधानाचे निहाती नियावे हृदयांतोती हे रिजवती लायनी ते सज्जनाची हे स्वहिता ते नेववेती परिणामाते जीववेती सुखाची वाहवीती लाखोली जीवा आता अर्जुनेसे श्री मुकुंदे नागर बोली जेल विनोदे ओवियेचे निप्रबंधे सांगे नमी इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया षष्ठो अध्यायः अथ सप्तमो अध्यायः श्री भगवान उवाच मय्यासक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानं तेहं सविज्ञानं इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज् ज्ञातव्यमवशिष्यति कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरू श्री संत मोतीराम महाराज की श्री संत मारुति महाराज की जय जगदम्बा माता की जय।